आजच्या उपोषणाच्या निमित्तानं 3 दिवस गेल्या 3 दिवसापासून आमचे सहकारी मित्र उपोषणाला बसलेले आहेत. मी काल रात्री सुद्धा या भागातून भेटून जावं त्यांना असं म्हणून मी इथनं गेलो, पण गर्दी फार होतं म्हणून मी ते आत येऊ शकलो नाही. पण आज सकाळी मला असं वाटलं की बाबा आज तर का होईना शाब्दी साहेबांना भेटावं, त्यांच्याशी 2 शब्द करावं आणि उपोषण जे काही गेल्या 3 दिवसापासून चालू आहे ते उपोषण सोडवण्यासाठी विनंती करण्यासाठी मी चाललेलो आहे. कारण माझं त्यांचं आजचा संबंध नाही, गेल्या अनेक वर्षापासून माझे वैयक्तिक संबंध आहेत, त्यांच्या वडिलापासून संबंध आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की एक चांगला नेता आपल्या ज्या काही समाजाच्या मागण्या घेऊन त्या 3 दिवस झाला बसलेले आहे. मी एवढं सांगू इच्छितो की शाब्दी साहेब त्यांच्या सगळ्या वेलफेअर असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना की शहर उत्तरमधील भागातील जे काही मुस्लिम समाजाचा भाग असेल त्या भागामध्ये काम करणं हा माझं कर्तव्य आहे आणि मी करत आहे. आणि जिथं कुठं मी कमी पडलं असेल मला दाखवून द्या, मी काम करतो. आम्ही कधीच समाजाच्या दुफळी किंवा समाजाच्या वेगळं समजून कधी काम केलं नाही. ज्या सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मूलभूत सुविधा मिळावं आणि सगळ्या समाजाला मिळावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो. आज त्यांनी जे निवेदन दिलं त्या दर्गा आपल्या स्मशानभूमीच्या संदर्भात त्यांनी जे काय विकास करण्यासाठी दिलेले चिरागली तक्या इथं सातत्यानं आम्ही काम करतच असतो आणि ते आता सध्याला काम परत मंजूर आहे. कामासाठी निधी मंजूर आहे. जडे साहेबांचं इथं थोडं काम तिथं नाही केलं असेल तर आम्ही आत्ताच त्यांना सांगितलेलं की ज्यांचं काय काम असेल तर त्यांना माझ्यापर्यंत पाठवावं आणि तेही काम मी आपल्या येणाऱ्या निधीमध्ये करून घेतो. आणि मी अजूनही शाब्दी साहेबांना हे सांगितलं की तुम्ही माझ्या मतदारसंघात कुठल्या आपल्या समाजाच्या कुठं समाजाचा आहे म्हणून मी कुठं निधी दिलं नाही किंवा निधीला कुठंतरी कमी पडलं असेल तर मला जरूर सांगा. लोक ज्याप्रमाणे माझा मतदारसंघ हा गावठाण समाज असल्यामुळं सगळ्या समाजाचे लोक राहतात. एकही समाजात राहत नाही असं नाही, सगळ्या समाजाचे लोक राहतात. म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सगळ्या समाजाच्या सहकार्यानं मी 5 वेळा तिथं आमदार म्हणून निवडून दिलो आणि काम केल्यामुळं निवडून दिलो. आजही कुठल्याही भागात गेलं तरी मला मान सन्मान आहे आणि लोक कामं सांगतात. जेव्हा लोक जवळ येऊन कामं सांगतात, जेव्हा लोक कामं करून घेतात त्याच प्रसिद्धी मिळाली की आपण काम करू लागतो. आणि ह्या कामाच्या निमित्तानं आज शाब्दी साहेबाला विनंती करतो की आपण आज संध्याकाळपर्यंत महापौर साहेबांना भेट आहे त्यांची, ती भेट झाल्यावर आपण आपलं उपोषण सोडावं. आपण तरुण आहेत, समाजाला आपल्या काम आणि आपली फार मोठी गरज असते आणि उपोषण हे आपल्या शरीरासाठी चांगलं नसतंय. आपल्या विनंती करतो पुन्हा एकदा की आपण हे उपोषण सोडून घ्यावं. त्यांचं मुख्य मागणी आहे की महापालिकेच्या बजेटमध्ये मुस्लिम बहुल पाहण्यासाठीचा निधीची तरतूद नाही आहे. त्यासाठीचे तुमचे प्रयत्न काय? मला यापूर्वी आपण पालकमंत्री होतो, त्यानंतर सहकार मंत्री, अनेक मंत्रिपदावर असताना अशी तक्रार आली नाही. आज पहिल्यांदा अशी तक्रार येते. मग महापालिकेत पक्षपाती तर असं वाटत नाही. महापालिका सगळ्या समाजाला घेऊन चालणारी ही महापालिका आहे. आपल्याला काहीतरी थोडं काय म्हणजे ज्या आपण आता मी बघितलो जे निधी आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहे त्या निधीमध्ये उल्लेख नावाने प्रत्येकाच्या नावाने केलेल्या. पूर्वी असं नव्हतं. महापालिकेचं कुठल्या असं समाजाच्या नावाने निधी दिलं जात नव्हतं. या वेळेला थोडं चुकून काहीतरी अधिकारी लोकांच्या गोंधळामुळे घडू शकतो, त्यामुळे झालेलं आहे. पण निधी आपल्या समाजालाही मिळाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करून निधी मिळवून देण्याचं काम माझं कर्तव्य मी करून देईन. त्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधणार. मग सांगितलं ना मी यासाठी पदाधिकाऱ्यांशी पक्ष नेते असू द्या किंवा तिथले स्टँडिंग कमिटी चेअरमन असू द्या यांच्याशी चर्चा करून आपल्याला जे काही निधी पाहिजे ते निधीचं योजना पुढच्या याच्यामध्ये करून घेतो. तुम्ही पदाधिकारी आले नाही पण तुम्ही येण्याचा दाखवला त्याच्या सोडण्यामागचं प्रयत्न केले. काय हेतू असा? नाही माझं काही हेतू नाही. माझं आज मी सांगितलं मी माझ्या मतदारसंघात सगळे समाज मला समान आहे.
मी सगळ्या समाजाबरोबर घेऊन जात असतो नाही, पण शहरात आणि त्यामुळे मला वाटलं आला नाही, महापालिकेचा पदाधिकारी आला नाही, पण तुम्ही आला. नाही माणूस की मला- आपण दाखवला नाही मी येत असतो ना काय मी शाब्दी साहेब माझे मित्र आहेत आणि त्यामुळं मला थोडं आपली आपुलकी वाटली साहेबांना मी सांगावं बाबा ज्या दिवस उपोषण होऊ नये कारण आपल्याला हे परवडणारं नसतं आपल्या शरीरासाठी म्हणून मी सांगण्यासाठी विनंती करण्यासाठी उर्दू घरचा एक विषय रखडलाय अनेक दिवसांपासून उर्दू घरचं उद्घाटन उर्दू घर मी पालकमंत्री असल्यापासून ते तेव्हा मंजूर करून घेतलं निधी दिला त्याला DPTC मधनं भरपूर काही आणि ते मला असं वाटतं की उर्दू घर आता तयार आहे आणि मला आपण संस्कृती मंत्रीकडे येते ना ते ज्या मंत्र्यांकडे आहे, त्यांना एक पत्र देऊन त्यांना बोलून आपण लवकरात लवकर त्याचं उद्घाटन करू. पालिका पदाधिकाऱ्यांना काय सल्ला द्या त्या बाबतीत? तुझ्या बाबतीमध्ये तुझ्या बाबतीला जाणार नाही, किंवा नाही, मी माझ्या पक्षनेत्यांना किंवा मी माझ्या नगरसेवकांना महानगरपालिकेत जे काही माझे पदाधिकारी आहेत त्यांना मी सांगेन की बाबा कुठल्याही दुजाभाव न करताना सगळ्याला समान आपण घेऊन जायचं असते आणि आपण घेऊन जाऊ. ओके. काय नेमकं आश्वासन? आणि महानगरपालिकेकडनं त्यांचं मी आता त्यांच्याशी चर्चा केलं मला निर्देशनं आलं की महानगरपालिका सगळ्या समाजाच्या नावाने काय ना काय निधी थोडं बहुत दिलेला आहे त्यांच्या त्या विकास कामासाठी किंवा त्यांच्या ज्या समाजाची सामाजिक जे काही काम असतील त्याच्यासाठी आणि त्यामुळं आपल्या मुस्लिम समाजासाठी त्यांनी ठेवलं निधी असं नाव मुस्लिम समाज म्हणून घातलं नाही आहे मग ही प्रथा चुकीची आहे कुठल्या तर समाजाच्या नावाने आपलं निधी ठेवणं शेवटी आपण या सोलापूर शहराचा विकास म्हणजे सगळ्या समाजाचा विकास झाला तरच शहराचा विकास होणार आहे एक भाग विकास न करता बाकीने सगळं विकास केलं तर होऊ शकत नाही म्हणून मी महानगरपालिकेच्या आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगेन की बाबा आपण या समाजाला निधी दिला नसेल तर निधी द्यावं आणि आपल्या या नाराजी यांची दूर करावं. व्यवसाय मित्र सोलापूर शहर आहे ते बहुभाषिक बहुसंख्यक लोकांचं शहर आहे एक सामाजिक गुन्हा घडवण्यासाठी काही प्रयत्न केले जावेत अशा पद्धतीने मी माझ्या मतदारसंघात शहर उत्तरमध्ये तर मी सातत्यानं प्रयत्न करत असतो की सगळ्या समाजाला कारण गावठाणी असल्यामुळं सगळ्या समाजाचे समाज तिथं राहतात आणि त्यामुळे त्या सगळ्याला घेऊन जायचं मी ज्याप्रमाणे प्रयत्न करतो आणि कुठलाच भाग आपल्या विकासापासून किंवा मूलभूत सुविधापासून वंचित राहून याचे सातत्यानं प्रयत्न करत असतो तसं प्रयत्न महानगरपालिकेमध्ये होण्यासाठी प्रयत्न करतो. देशाच्या पाठीवर एक मुख्य लढा बातम्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आता शिक्षण विद्यार्थ्यांची मागणी त्यांची देखील मागणी आता पूर्ण झाली. आता भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे राहणारा पक्ष आहे विद्यार्थ्यांच्या कोणीतरी दिशाभूल करून आता हा पेपरफुटी सातत्यानं होत असतो आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी काल परवा 2 दिवस झालं सातत्यानं सांगतात की यासाठी कडक कायदा आणला जाईल आणि जे काही केलं त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्यांना त्याच्यावर गुन्हे नोंद करून त्यांना ताबडतोब शिक्षा होईल असं आपण करू आणि यापुढे पेपर फुटू नये यासाठी आपण समिती बसून त्या समिती अभ्यासप्रमाणे आपण जे काही नवीन कायदा आणायचा ते कायदा आणून आणि या देशात पुन्हा एकदा असं होऊ नये विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये शेवटी हा विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे येणारी भावी पिढी आहे आणि त्यामुळं हा अशा घटना होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न आपले या सरकार करत असतो आणि करणारच म्हणूनच धर्मेंद्र प्रधानांची तसं तर भारतीय जनता पक्षाने थोडं उशीर दाखवावेना त्यांचा राजीनामा दिला कारण आपल्याला माहित आहे की त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचंही काय फार मोठी चूक नव्हती पण जे काही खालचे लोक केले त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे पण तरी या विद्यार्थी संघटनेच्या मागणीनुसार त्यांचा राजीनामा घेतला गेला.